मी आपलं गाव म्हटलं तर चालेल ना? इथले लोक, समुद्र, मंदिर सगळंच खूप सुंदर आहे. प्रसाद अगदी नावाप्रमाणे गोड असतो. तू जर इंग्लिश बद्दल काकांशी बोलला नसतास ना, तर कदाचित आपल्या चौघांची मैत्री झालीच नसती. सुषमा काकू आणि सुरेश काका तुला सतत ओरडत असले तरी त्यांचा तू लाडका आहेस. सिद्धेश साहेब, तुला काय बोलू मी? लोकांसाठी जगणारे खूप कमी असतात. तुझ्या एवढी निखळ व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलेली नाही. कृष्णा रागात असताना पण तू त्याला सपोर्ट केलास आणि त्याच्याबरोबर सतत होतास. आहेस तसाच राहा नेहमी. स्वतःला बदलू नकोस. बंड्या काकांना आणि प्राची काकीला जेवढी मदत करता येईल तेवढी कर. आणि हो, नेक्स्ट टाइम इलेक्ट्रॉल पावडर देताना जरा लपवूनच द्या. आणि कृष्णा, सुरुवातीला कधी आपलं फार बोलणं नव्हतं झालं, पण यू ऑलवेज सरप्राईज मी. मला ना आधी वाटलं तू खूप हट्टी आहेस. म्हणजे आहेस तू, पण आत्ता तो हट्टीपणा अभ्यासात वापरले. तू कोणावर चिडलास ना की खूप गोंडस दिसतोस. कळलं का कावळ्या? नजर लागण्यासारखी मैत्री आहे तुमची. आणि हो कृष्णा, तुझी शांती सुद्धा आवडली हा मला. तुम्हा तिघांची किती बोलू आणि किती नको असं झालंय. मी पुढच्या वर्षी परत येईन, पण तुम्ही कोणी अजिबात बदलायचं नाही हा. आणि हा, तुम्हाला कुठली मुलगी आवडायची नाही, मग माझ्याशीच मैत्री करावीशी का वाटली? याचं उत्तर तुम्ही मला पत्र लिहून नक्की कळवा. पुढच्या वर्षी मी नक्की येईन, पण तुम्ही कोणी अजिबात बदलायचं नाही हा. आणि प्रॉमिस करा मला, रडायचं तर अजिबात नाही. पुढच्या सुट्टीत खूप गप्पा मारू. काळजी घ्या. खूप प्रेम, तुमची जाई. इतकेच आता सांगून जाना, येशील का तू पुन्हा? आणि हवासा माझा